झी मराठी, चर्चाही होणारच. खोप तालुका हातकणंगले येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत गजानन इलेक्ट्रिकल दुकानाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वैभव बाळासाहेब पाटील यांच्या घरात बुधवारी रात्री 1:30च्या सुमारास चोरी झाली. यामध्ये चोरट्यांनी सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी वैभव यांच्या घरचा मुख्य दरवाजाची कडी कोंडा उचकटून आत प्रवेश केला व घरात झोपेत असणाऱ्या वैभव पाटील त्यांची आई, भाऊ व आजी यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून बेशुद्ध करून घरात असलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पलायन केलं. यामध्ये 2 चोरांचा समावेश आहे. त्यांनी लाल व राखाडी कलरची जॅकेट तर तोंडाला रुमाल बांधला असल्याचं सीसीटीव्हीच्या चित्रीकरणमध्ये दिसून येत आहे. चोरट्यांनी 2 तोळे सोन्याचे तर 2 चांदीचे कडे व रोख 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. वैभव पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस दागिन्यांचे रिकामे बॉक्स व पैशाची रिकामी पर्स आढळून आली. वैभव याच्या कुत्र्यालाही खाऊतून गुंगीचं औषध घालून त्याला बेशुद्ध केलेलं होतं. शेजारीच राहत असणाऱ्या वैभव यांचे आजोबा कृष्णात गायकवाड यांना घडलेला प्रकार लक्षात येताच त्याने वैभव व त्याच्या घरच्यांना हलवून जागं केलं. पोलिसांना फोन करून माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चोरीची माहिती घेतली. हातकणंगले तालुका प्रतिनिधी विनोद शिंगे.